एक्झाम साहित्यदीप या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर एक्झाम साहित्यदीप या युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा. मनामधले कुठले डाऊट असतील तर जो खाली नंबर दिसतोय त्या नंबरला कॉल करा. आजचा विषय जो आहे सेट परीक्षा पेपर 1 संपूर्ण अभ्यासक्रम विश्लेषण आणि स्टडी प्लॅन. मित्रांनो, लक्षात ठेवा, तुम्ही जे अभ्यास करताय ते नियोजन वाईज स्टडी प्लॅन वाईज अभ्यास करताय का, हे लक्षात ठेवा. मी एक छोटीशी गोष्ट सांगतोय, त्या गोष्टीला तुम्ही केंद्र बनवा आणि स्मार्ट स्टडी जी असती स्टडी प्लॅन द्वारा केली गेलेली तिचा विचार करा. घोडा आणि गाढव दोन्ही काम करतात, परंतु घोडा अधिक पैसे कमवून देतो, घोडा कमी काम करतो आणि अधिक पैसे कमवून देतो. गाढव हे खूप काम करतं परंतु पैसे खूप कमी कमवतं. या दोन्ही मधला फरक तुम्हाला समजला असेल. याचा अर्थ मला हे सांगायचं आहे की तुम्ही स्टडी करणार, अभ्यास करणार, परंतु नियोजन वाईज अभ्यास करणार. त्या स्टडी प्लॅनला जे आहे अभ्यासाविषयी पेपर 1 अध्ययन आणि संशोधन अभियोग्यता संपूर्ण अभ्यासक्रमाविषयी मी 90 दिवसाचा स्टडी प्लॅन तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. व्हिडिओ 100% आवडला तर मित्रांना पाठवा. जे सेटची तयारी करतात, नेटची तयारी करतात त्यांच्यासाठी. हा फक्त सेटसाठीच नाहीये तर नेटसाठी सुद्धा हा स्टडी प्लॅन जो आहे, अभ्यासाचा प्लॅन जो आहे, अध्ययनाचा प्लॅन जो आहे, ते तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतो. पाहूया. महाराष्ट्र राज्य पात्रता पेपर 1 अध्ययन आणि संशोधन अभियोग्यता 50 प्रश्न, 100 गुण, 90 दिवसाचा यशस्वी प्लॅन. पेपर 1 ची रचना तुम्ही कशी केलेली आहे? का असंच पुस्तक काढलं, व्हिडिओ बघितले, सोडून दिलं, नोट्स दिल्या, त्याचं वाचायचं काय, कसं वाचायचं, किती प्रश्न येऊ शकतात, त्याचा पूर्ण प्लॅन तुम्ही केलेला आहे का, हे लक्षात ठेवा. सर्व 10 इकाई यानी की युनिट, समान वेटेज, प्रत्येक 5 प्रश्न, 10 गुण, कोणत्याही घटक दुर्लक्षित करणे महाग पडणार आहे. याचा अर्थ परवडणार नाही. तुम्ही युनिट 1 दुर्लक्षित केलात, तार्किक दुर्लक्षित केलात, 6वा युनिट केलात, गणितीय 5वा युनिट दुर्लक्षित केलात तर तुम्हाला तुमचे 5 मार्क म्हणजेच 10 मार्कापासून तुम्ही कमी येणार आहात. उदाहरणार्थ एकक, युनिट, घटक, विषय, प्रश्न आणि गुण. हे तर तुम्हाला सगळ्यांना माहित असेल. युनिट 1 ला अध्ययन पद्धती 5 गुण आहे, 2 मार्कला 1 गुण म्हणजे 10 गुण असू शकतात. युनिट 2 संशोधन अभियोग्यता 5 गुण 10 मार्क असू शकतात. युनिट 3 आकलन 5 गुण 10 मार्क आहेत. युनिट 4 संवादात्मक 5 गुण 10 मार्क आहेत. युनिट 5 गणितीय तर्क क्षमता 5 गुण 10 मार्क आहेत. युनिट 6 तार्किक तर्क क्षमता 5 गुण 10 मार्क आहेत. युनिट 7 माहिती विश्लेषण DI 5 गुण 10 मार्क आहेत. युनिट 8 जे आहेत ICT 5 गुण 10 मार्क आहेत. युनिट 9 लोक विकास आणि पर्यावरण 5 गुण 10 मार्क आहेत. युनिट 10 उच्च शिक्षण प्रणाली NEP नुसार 5 गुण 10 मार्क आहेत. हे लक्षात ठेवा. यांना तर तुम्ही समजून घेतला असेल. आता पाहूया युनिट 1 आणि 4 अध्ययन, संशोधन, आकलन आणि संवाद यामध्ये काय फरक आहे. तुम्ही याची प्रश्न आले तर तुम्ही तयारी कशी करायची संक्षिप्त रूपामध्ये तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि शेवटी मी 90 दिवसाचा प्लॅन डे वाईज मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. 100% तुम्हाला हे उपयोगी होणार. तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका. युनिट क्रमांक 1 अध्ययन अभियोग्यता संकल्पनात्मक वापरा. उदाहरणार्थ सेमिस्टर क्विज, रचनात्मक अंतिम परीक्षा संकल्पनात्मक होणार आहे. उदाहरणार्थ युनिट क्रमांक 2 संशोधन अभियोग्यता प्रत्येक पद्धतीसाठी केस उदाहरण तयार करा. नैतिकता भाग सोपा, कुठला भाग सोपा आहे याच्यावर काम करा. युनिट क्रमांक 3 आकलन आधी प्रश्न वाचा मग उतारा आधी प्रश्न वाचा आणि नंतर मग उतारा वाचा. तुमच्या लक्षात येऊन जाईल की उतार्यामध्ये जे येणारे प्रश्न आहेत, उत्तर आहेत ते कसे आहेत. गती वाढते. रोज 6 ते 8 मिनिट एक उतारा सोडवा. युनिट क्रमांक संवादात्मक किंवा 4 वर्गातील ठोस उदाहरणे सोडा. भाषिक, मानसिक, नैतिक अडथळे स्वतःच्या अनुभवाशी जोडून समजून घ्या. हे लक्षात ठेवा. आता युनिट क्रमांक 5 आणि 7 गणितीय तर्क आणि माहिती विश्लेषण. 5व्या मध्ये गणितीय तर्क क्षमता आहे. संख्या मालिका, टक्केवारी, नफा तोटा. रोज 20 ते 25 प्रश्न सोडवा. गती आणि अचूकता दोन्ही वाढेल, तुमची 100% वाढेल. युनिट क्रमांक 6 तार्किक तर्क क्षमता, भारतीय तर्कशास्त्र, प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द अर्थप्राप्ती, अणु उपलब्धी. प्रत्येक प्रणालीला एक ठोस उदाहरण तयार करून सोडवा म्हणजे तुम्हाला ते सोपं जाईल. प्रश्न क्रमांक युनिट क्रमांक 7 DI रोज 2 प्रश्न संच 25% है ना. टक्केवारीनुसार अपूर्णांक रूपांतरण तोडपान असावे. कॅल्क्युलेशन परीक्षेत तुम्हाला घेता येणार नाही. याचा अर्थ तुम्ही
जे तर्कसंगत, क्षमता आणि 7व्या विषयानुसार तुम्ही जाणार आहात, गणिताचा प्रश्न निर्माण होतो, त्यावेळेस तुमच्या परीक्षामध्ये कॅल्क्युलेटर राहणार नाही. त्यासाठी तुम्हाला ही प्रश्न दररोज दररोज प्रश्नसंच 25% नी वाढवावं लागेल, दररोज सराव करावा लागेल. ते तर्क जे आहे तुमच्यामध्ये निर्माण झाले पाहिजेत आणि पुढे तुम्ही गणितासाठी प्रश्नांमध्ये पुढे गेले पाहिजे. 8वा घटक आहे 8वा आणि 9वा पर्यावरण, आयसीटी आणि उच्च शिक्षण. युनिट क्रमांक 8वा आयसीटी पाठावर आधारित मॉक स्वयं स्पर्धा, एनडीए नाव, उद्देश आणि सुरुवातीचे वर्ष एक तक्त्यात लिहून भिंतीवर लावा. युनिट क्रमांक पर्यावरण हे लक्षात ठेवा. 9वा युनिट क्रमांक पर्यावरण टाइम टेबल तयार करा. 1987, 1952 रिओ, 1997 मेटो, 2015 पॅरिस आणि दर 3 ते 4 दिवसांनी उजळणी करा. युनिट क्रमांक 10 उच्च शिक्षण यूजीसी 1956 चा नियम जो आहे कलम NAC स्थापना वर्ष आणि मुख्य कार्यतक्त्यावर लिहा. आणि NAP नुसार यावेळेस बरेच प्रश्न विचारू शकतात. धोरणात्मक विशेष भर द्या तरीच तुम्हाला हे प्रश्न सोडू शकतात. मित्रांनो, घटकांचे 3 घटक अभ्यासपूर्ण पद्धतीने करा. घटक 1 संकल्पनात्मक, घटक ब सराव आणि आधारित. यामध्ये 1, 2, 3, 5 युनिट, 5, 6, 7 युनिट दिलेले आहेत. वाचन, स्वतःवर भाषेचं नोट्स काढून लिहा. प्रत्येक संकल्पना 3-6 ओळी स्वतः शब्दात लिहा. रोज सराव करा. डेली एक वही ठेवा. डावीकडे तारीख लिहून ठेवा, उजवीकडे सोडलेले प्रश्न बरोबर उत्तर लिहून ठेवा. गट क्रमांक क पाठांतर आधारित. युनिट क्रमांक जे 8 आणि 9 आहे तक्ते यादी उजळणी 1, 3, 7, 15 ला पुन्हा भागणे आवश्यक आहे असं समजून घ्या. युनिट क्रमांक 3 आकलन. युनिट क्रमांक 4 संवाद. रोजचा कमी पण सातत्यपूर्ण वेळ देऊन अभ्यास करा. आता मी तुमच्या समोर खूप महत्वाचा पॉइंट मांडणार आहे, ते म्हणजे 90 दिवसाचा सविस्तर प्लॅन. कसा? टप्पा क्रमांक 1 दिवस 1 ते 10 हे लक्षात ठेवा. टप्प्यानुसार आपण पुढे जाणार आहात. मित्रांनो, एक्झाम साहित्य दीप घेऊन येत आहे पेपर क्रमांक 1 साठी सेट आणि नेट 10 युनिटच्या तुम्हाला पूर्ण नोट्स दिले जातील. किती नोट्स दिल्या जातील? 10 युनिटच्या नोट्स दिले जातील. दररोज लाईव्ह लेक्चर घेतलं जाईल. जे रेकॉर्डेड लेक्चर आहेत त्यांचे लिंक तुम्हाला पाठवली जाईल. टेस्ट सिरीज जेवढे युनिट आहेत यानी की 10 युनिटचे 10 यानी की एका टेस्ट सिरीजमध्ये 100 प्रश्न आहेत. ते टेस्ट सिरीज तुम्हाला दिले जातील. आतापर्यंत 7, 8 या 10 ते 15 पेपरचे 7, 8, 9, 10, 15 पेपरचे पाठीमागील प्रश्नपत्रिकेचं उत्तर आणि पाठीमागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण तुम्हाला दिलं जाईल. तुम्हाला आयडिया येऊन जाईल की पाठीमागे आलेले प्रश्न कसे आहेत आणि पुढे तुम्हाला कसं चालायचं आहे हे लक्षात ठेवा. दररोज रविवारी एक विशेष झूमद्वारे सत्र घेतलं जाईल. मित्रांनो, तुम्ही पेपर 1, 2 सेट नेट MPSC 14-115 साठी जर तुम्ही तयारी करत असाल, त्यासाठी सुद्धा एक्झाम साहित्य दीप नावाने विशेष मार्गदर्शन कोर्स उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यामध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र तथा शिक्षणशास्त्र तथा कम्प्युटर सायन्स या विषयासाठी 100% विशेष कोर्स उपलब्ध आहे. पेपर 1 साठी जर तुम्हाला घ्यायचं असेल तर 1700 रुपये फीस आहे. मात्र 1700 रुपये. मात्र 1700 रुपयामध्ये तुम्ही 10 इकाईपासून असं होऊ शकत नाही की पहिला पेपर तुमचा आवड गेला आणि दुसरा पेपरची तुम्ही खूप तयारी केला तर तुमचा सेटचा रिझल्ट येऊ शकत नाही. एक मार्कावरून तुमचा सेटचा रिझल्ट जाऊ शकतो. मित्रांनो, पहिला पेपर जेवढा महत्वाचा आहे तेवढा दुसरा पेपर महत्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही ऑल एक्झाम कटा ऍपद्वारे सुद्धा जुळू शकता आणि एक्झाम साहित्य दीप ऍपद्वारे सुद्धा तुम्ही मला जुळू शकता. पाहून घेऊया 90 दिवसाचा सविस्तर प्लॅन. टप्पा 1 मागील 5 ते 7 वर्षाच्या प्रश्नपत्रिका विश्लेषण. जसे मी आता उदाहरण दिलं, मॅपिंग 90 दिवसाचे वेळपत्र निश्चित करा. टप्पा 2 11 ते 30 दिवसाचं संकल्पना घटक युनिट वाईज 1, 2 आणि 5 दररोज एक घटकाचा सखोल अभ्यास करा. टप्पा 2 31 ते 50 दिवस सराव आधारित प्रश्न युनिट 5, 6, 7 दररोज 20 उदाहरणे प्लस DI प्रश्नसंच तयार करा. टप्पा क्रमांक 4 मध्ये 51 ते 70 दिवस पाठांतर आधारित घटक युनिट 7 आणि 9 ICT पर्यावरण करार तक्ता निर्माण करा. टप्पा 3 दिवस 71 ते 90 दररोज एक मॉक टेस्ट 60 मिनिटात. दिवस 86 ते 90 फक्त कमकुवत घटकांची अंतिम उजळणी. यापेक्षा अधिक काय पाहिजे तुम्हाला? खूप नियोजनबद्ध स्मार्ट स्टडी तुम्ही करू शकता. ही स्मार्ट स्टडी विश्लेषण आमच्या चॅनेलवर तुम्हाला सविस्तर भेटणार आहे. 100% बरेच विद्यार्थी क्वालिफाईड होऊन गेलेले आहेत सेट आणि नेट. मित्रांनो, विचार करू नका, अभिनय तो कभी नाही या विचारानुसार विचार करू नका. हा माझा नंबर इथं आहे 90 28 90 90 28 90 35 57. माझे
भरपूर काही व्हिडिओ पेपर 1 आणि पेपर 2 साठी समोर येत असतात. मित्रांनो, वेळ वाया घालू नका. 9028 90 35 57 हा माझा नंबर आहे. या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि विचार करा. 100% तुमचा फायदा होणार. मॉक टेस्ट आणि विश्लेषण डायनॉटिक्स टूल्स द्वारे तुम्ही करू शकता. मॉक टेस्ट सोडल्यानंतर लगेच पुढचा सोडू नका. आधी ही 3 प्रश्न स्वतःला विचारा. कोणत्या घटकाचे सर्वात जास्त चुका झालेल्या आहेत? मित्रांनो, हे लक्षात ठेवा. चूक ज्ञानाची कमतरता होती की वेळेच्या दबावामुळे घाई होती? त्यासाठी आम्ही टेस्ट सिरीज दिलेली आहे. हे लक्षात ठेवा. ऑनलाईन पेपर आहे नेटचा, तर टेस्ट सिरीज तुम्हाला खूप महत्वाची राहील. सेटसाठी सुद्धा टेस्ट सिरीज महत्वाची राहील. त्या विशिष्ट उपघटकांची पुन्हा 15 ते 20 मिनिटांनी उजळणी करा. उदाहरणार्थ वेन आकृती चुका होत असतील तर तक्ता फक्त त्या उपघटकावर लक्ष केंद्रित करा. ज्ञान क्षमता 10 ते 15 मिनिटे उजळणी, घाई वेळ व्यवस्थापन सराव आणि त्या घटकावर अतिरिक्त वेळ द्या. परीक्षेच्या शेवटच्या 5 ते 6 दिवसात ही वही वाचणे पुरेसे ठरेल, कारण त्या तुमच्या स्वतःच्या चुकीचे सार असू शकते. मित्रांनो, दैनंदिन वेळापत्रक 2 उदाहरणे मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पूर्ण वेळ विद्यार्थी 3.5 तास दिवस, सकाळी 1.25 घंटा संकल्पना वाचा युनिट 1 2 5, दुपारी 1 तास सराव युनिट 5 6 7, रात्री 1 तास मायक्रो नोट्स मागील PYQ उजळणी. हे लक्षात ठेवा. नोकरी करणारा उमेदवार 1.2.2 2 तास करू शकतो. सकाळी 45 मिनिट DI गणित लॉजिक सराव, रात्री 45 मिनिट संकल्पात्मक वाचन, एकूण उपघटक. शनिवारी रविवारी 2 ते 3 तास मॉक टेस्ट, साप्ताहिक उजळणी. नोकरी करण्यासाठी 120-150 दिवसासाठी प्लॅन करावा. रोज मायक्रो टार्गेट ठेवा. मोठे उद्दिष्ट लहान तुकड्यात जोडल्याने सातत्य टिकून राहते. हे महत्वाचं आहे. यशस्वी तयारी 3 अतिरिक्त तत्वे हे लक्षात ठेवा. विषय वाचल्यानंतर पुस्तक बंद करा. मला वाचून काय आठवलं यावर बघा. युनिट वाचल्यानंतर सर्व आंतरराष्ट्रीय करार आठवणीत लिहा, मग पुढे जा. दुसरा प्लॅन जो आहे, नवीन शाळेत शिकवलेले भाग दुसऱ्या दिवशी, मग तिसऱ्या दिवशी, मग 7व्या दिवशी पुन्हा प्रत्येक रविवारी विकली रिव्हिजन, आठवड्याचं रिव्हिजन. आठवड्यात शिकवलेले सर्व घटक 1 तासाची उजळणी आणि एक वहीत पुन्हा चुकलेले प्रश्न आणि त्यामागचे योग्य स्पष्टीकरण लिहा. प्रत्येक परीक्षेला शेवटचे 5 ते 6 दिवस फक्त ही एक वही पुन्हा वाचण्याची पुरेसी होईल. मित्रांनो, 10 घटकांचा एक समान गुण आहे. कोणतेही घटक पूर्णपणे दुर्लक्षित करू नका. फक्त त्याला योग्य पद्धत आणि वेळ द्या. तुमचा अभ्यास 100% होऊ शकतो. आशा आहे हा स्टडी प्लॅन तुम्हाला आवडला असेल. पेपर 1 घटकांचे विश्लेषण तुम्हाला आवडला असेल. याच उद्देशाने आम्ही पुढे जात असतो. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या कारणास्तव तुमच्यासाठी मी एक्झाम साहित्य दीप YouTube चॅनल तर आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांची कॉमेंट्स आले, बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आलं की सर तुम्ही एक ऍप डेव्हलप करा. मी एक्झाम साहित्य दीप ऍप मध्ये तुम्हाला मॉक टेस्ट, क्यूज, PDF नोट्स, रेकॉर्डेड नेट माल. समजा तुमच्याकडे नेट नाहीये तरी पण तुम्ही गावाकडे नेट, गरीब विद्यार्थ्याकडे गावाकडे पाण्या पावसामुळे नेट नसू शकतं, लाईट जाऊ शकते, नेट संपू शकतं, त्यासाठी सुद्धा रेकॉर्डेड व्हिडिओ, ज्यांना नेटची सुद्धा सुविधा नसली तरी ते तुम्ही पाहू शकता, नोट्स बघू शकता, क्यूज सोडू शकता, टेस्ट सिरीज सोडू शकता. यासाठी मी काही दिवसामध्ये 2 या 4 दिवसामध्ये ऍप लॉन्च करणार आहे. त्या ऍपचा व्हिडिओ मी सेपरेट बनणार आहे. व्हिडिओ आवडला, ऍप आवडला तर तुम्ही 100% त्याला पुढे मित्रांसोबत शेअर करू शकता आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करू शकता. खूप खूप आभार. असाच व्हिडिओ पेपर 1 साठी मी बरेच व्हिडिओ टाकत असतो, तुमच्या सेवेमध्ये आणत असतो. उद्देश आहे तुम्ही सेटनेट क्वालिफाईड झाले पाहिजे आणि तुम्हाला नोकरी भेटली पाहिजे. माझं टेलिग्राम चॅनल आहे. मी सेटनेटची तयारीसाठी नाही तर तुम्हाला नोकरी लागण्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करतोय, खूप प्रयत्न करतोय. माझ्याकडे बरेच विद्यार्थी जुळलेले आहेत. मित्रांनो, माझं टेलिग्राम चॅनलची लिंक माझ्या YouTube चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ठेवलेली आहे. तुम्ही 100% तिथे जोडू शकता. मी बऱ्याच ऑल इंडियामधल्या जाहिराती, महाराष्ट्रामधल्या विशेष जाहिराती मी पाठवत असतो. व्हिडिओला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, आपल्या मित्रांना नातेवाईकांना पाठवा. खूप खूप आभार.